7.2 लाईफ फॉर्मचे उत्क्रांती. एक सिद्धांत. पारंपरिक धार्मिक साहित्य आपल्याला विशेष सिद्धांताबद्दल सांगते. निर्मित इरप्रूफ. या सिद्धांताचे 3 अर्थ आहेत. 1. सर्व सजीव आज आपण पाहत असलेल्या प्रजाती किंवा प्रकार त्यासारखेच तयार केले गेले होते. 2. की विविधता सृष्टीपासून नेहमीच सारखीच होती आणि भविष्यातही तीच असेल देखील. 3. पृथ्वी सुमारे 4000 वर्ष जुनी आहे. या सर्व कल्पना होत्या 19व्या शतकात जोरदार आव्हान. निरीक्षणावर आधारित एचएमएस नावाच्या 5 जहाजात समुद्राच्या प्रवासादरम्यान बनविलेले बीगल गोलजग. चार्ल्स डार्विनचा असा निष्कर्ष आहे की अस्तित्वात असलेल्या सजीव वस्तूंचा वाटा आहे केवळ आपापसातच नव्हे तर वेगवेगळ्या प्रमाणात समानता देखील. लाखो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले जीवनरूप अशी अनेक प्रकारची जीवनरेखा नाही आणखी अस्तित्वात. मध्ये भिन्न जीवन फॉर्म विलुप्त होते. इतिहासाच्या वेगवेगळ्या काळात जीवनाची नवीन रूपं निर्माण झाली. त्याप्रमाणे वर्षे गेली. पृथ्वीचा जीवनाच्या रूपांची हळूहळू उत्क्रांती झाली आहे. कोणत्याही लोकसंख्येमध्ये वैशिष्ट्ये भिन्न आहेत, जे वैशिष्ट्ये सक्षम करतात काही नैसर्गिक परिस्थितीत चांगले जगण्यासाठी. हवामान, अन्न, भौतिक घटक अशा इतरांपेक्षा कमी लोकांपर्यंत टिकून राहणे कमी होईल. नैसर्गिक परिस्थिती वापरलेला दुसरा शब्द म्हणजे व्यक्तीची फिटनेस किंवा लोकसंख्या. डार्विनच्या मते फिटनेस शेवटी आणि फक्त संदर्भित करते पुनरुत्पादक तंदुरुस्तीसाठी. म्हणूनच जे वातावरणात चांगले बसतात, इतरांपेक्षा अधिक संतती सोडा, हे म्हणूनच अधिक आणि टिकून राहतील म्हणून निसर्गाने निवडलेले आहेत. त्याने त्याला नैसर्गिक निवड म्हटले आणि त्यास सूचित केले उत्क्रांतीची यंत्रणा म्हणून. आपण हे देखील लक्षात ठेवू की अल्फ्रेड वॉलेस मलय द्वीपसमूहात काम करणारे निसर्गवादी देखील असेच आले होते. त्याच वेळी निष्कर्ष. काळाच्या ओघात वरवर पाहता नवीन जीवांचे प्रकार ओळखण्यायोग्य आहेत. सर्व विद्यमान जीवन फॉर्म सामायिक समानता आणि सामायिक पूर्वज. तथापि, हे पूर्वज होते पृथ्वीच्या इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात उपस्थित. युग, कालखंड आणि कालखंड. पृथ्वीचा भौगोलिक इतिहास जीवशास्त्राशी जवळून संबंधित आहे. पृथ्वीचा इतिहास. एक सामान्य परवानगी. असा निष्कर्ष असा आहे की पृथ्वी खूप आहे जुन्या हजारो वर्षापूर्वी जसा पूर्वी विचार केला जात नव्हता तर कोट्यवधी वर्षांचा होता. .3 ऑल उत्क्रांतीचे पुरावे काय आहेत? जीवनाचे उत्क्रांती खरोखरच पृथ्वीवर घडल्याचा पुरावा आहे. अनेक भागात येतात. जीवाश्मांच्या कठीण भागांचे अवशेष आहेत. खडकांमध्ये जीवन स्वरूप सापडले. खडकांचे गाळ आणि एक क्रॉस सेक्शन बनतात. पृथ्वीवरील कवच एकामागून एक ओलांडून तयार होण्यास सूचित करते. पृथ्वीच्या लांब इतिहास दरम्यान वेगवेगळ्या वयोगटातील खडकाच्या गाळांमध्ये शाई असते. वेगवेगळ्या जीवन स्वरूपाचे जीवाश्म जे कदाचित निर्मिती दरम्यान मरण पावले. विशिष्ट गाळ. त्यातील काही आधुनिकसारखे दिसतात. जीव. आकृती. 7.2 ते विलुप्त झालेल्या प्राण्यांचे प्रतिनिधित्व करतात. उदा. डायनासोर. वेगवेगळ्या गाळाच्या थरांमध्ये जीवाश्मांचा अभ्यास भौगोलिक दर्शवितो ज्या काळात ते अस्तित्वात होते. अभ्यासामध्ये असे दिसून आले की जीवनाचे रूप वेगवेगळे होते कालांतराने आणि विशिष्ट जीवनांचा विशिष्ट भूगर्भीय काळासाठी प्रतिबंधित आहे. स्पॅन्स. म्हणूनच जीवनाची नवीन रूपे इतिहासात वेगवेगळ्या वेळी निर्माण झाली आहेत. पृथ्वीचा. या सर्व गोष्टींना पॅलेंटोलॉजिकल पुरावा असे म्हणतात. तुम्हाला आठवते का, जीवाश्मांच्या वयोगटाची गणना कशी केली जाते? आपण पद्धत आठवते का?
किरणोत्सर्गी, रेटिंग आणि प्रक्रियेमागील तत्त्वे अर्न्स्ट यांनी उत्क्रांतीसाठी भ्रूण समर्थन देखील प्रस्तावित केले होते. भ्रूण दरम्यान विशिष्ट वैशिष्ट्यांच्या निरीक्षणावरून हेकेल प्रौढांमध्ये अनुपस्थित नसलेल्या सर्व कशेरुकांकरिता सामान्य टप्पा. उदाहरणार्थ, मनुष्यासह सर्व कशेरुकांमधील भ्रूणांमुळे वेशकीय पंक्ती विकसित होते. डोके मागे फक्त गिल चिरून, पण ते फक्त मासे आणि मध्ये कार्यशील अवयव आहे. इतर कोणत्याही प्रौढ कशेरुकामध्ये आढळले नाही. तथापि, हा प्रस्ताव होता. कार्ल अर्न्स्ट फॉन बेर यांनी केलेल्या काळजीपूर्वक अभ्यासास नकार दिला. त्याने नमूद केले ते गर्भ इतर प्राण्यांच्या प्रौढ अवस्थेतून जात नाहीत. तुलनात्मक शरीरशास्त्र आणि आकृतीशास्त्र समानता दर्शवते आणि आजच्या जीवनात आणि वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या जिवंत फरक. अशा समानता सामान्य आहेत की नाही हे समजून घेण्यासाठी वर्णन केले जाऊ शकते. पूर्वज सामायिक होते किंवा नाही. उदाहरणार्थ वेल, बॅट, चिता आणि मानव. सर्व सस्तन प्राणी फॉर्मिलच्या हाडांच्या नमुन्यात समानता सामायिक करतात. आकृती 7.3 बी. जरी या अग्रभागी यामध्ये भिन्न कार्ये करतात, प्राणी त्यांची रचनात्मक रचना सारखीच आहे. त्या सर्वांची आहे. त्यात ह्युमरस, त्रिज्या, उलना, कार्पल्स, मेटाकार्पल्स आणि फालँगेज आहेत. फॉलाईन्स. म्हणूनच, या प्राण्यांमध्ये समान रचना विकसित केली गेली. भिन्न आवश्यकतांशी जुळवून घेतल्यामुळे भिन्न दिशानिर्देश. हे भिन्न आहे. उत्क्रांती आणि या संरचना होलोगलस आहेत. होमोलॉजी सूचित करते सामान्य वंश. इतर उदाहरणे म्हणजे कशेरुकाची अंतःकरण किंवा मेंदूत. वनस्पतींमध्ये, काटेरी झुडूप आणि झुबके बोगेनविले आणि कुकुरबिटा प्रतिनिधित्व करतात. होमोलॉजी. आकृती 7.3. होमोलॉजी आहे भिन्न उत्क्रांतीवर आधारित तर सादृश्यतेने एखाद्या परिस्थितीस नेमका संदर्भ दिला. उलट फुलपाखरू आणि पक्ष्यांचे पंख च्या सारखे, ते शारीरिकदृष्ट्या नाहीत समान रचना जरी ते करतात समान कार्ये. म्हणून, समान रचना अभिसरण परिणाम आहे. विकास. भिन्न रचना विकसित होत आहेत त्याच कार्यासाठी आणि म्हणून येत आहेत. समानता. सादृश्यतेची इतर उदाहरणे आहेत ऑक्टोपस आणि सस्तन प्राण्यांचा डोळा किंवा पेंग्विन आणि डॉल्फिनचे फ्लिपर्स. एक असेच निवासस्थान आहे असे म्हणू शकता. त्याचा परिणाम अशाच प्रकारे निवडला गेला आहे ज्या भिन्न गटांमधील अनुकूली वैशिष्ट्ये जीव पण समान कार्याकडे. गोड बटाटा, मूळ सुधार आणि बटाटा स्टेम मॉडिफिकेशन. आणखी एक आहे सादृश्यतेचे उदाहरण युक्तिवादाच्या त्याच ओळीत. प्रथिने आणि जीन्समधील समानता. विविध आपापसांत दिलेली कार्यप्रदर्शन. जीव सामान्य वंशास सुगंध देतात. या जैवरासायनिक समानतेकडे निर्देश करतात. स्ट्रक्चरल म्हणून समान सामायिक पूर्वज. विविध जीवांमध्ये समानता. मनुष्याने निवडलेल्या वनस्पतींचे प्रजनन केले आहे. शेती, फलोत्पादन, खेळ यासाठी प्राणी किंवा सुरक्षा. माणसाने अनेकांना पाळीव ठेवले आहे. वन्य प्राणी आणि पिके. हे गहन प्रजनन कार्यक्रमाने जाती तयार केल्या आहेत जी इतर जातींपेक्षा भिन्न आहे. उदा. कुत्री, परंतु अजूनही त्याच गटातील आहेत, असा युक्तिवाद केला जात आहे. शेकडो वर्षांच्या आत मनुष्य नवीन जाती तयार करू शकतो. निसर्ग करू शकत नाही. लाखो वर्षांमध्ये समान केले आहे. नैसर्गिकरित्या उत्क्रांतीसाठी समर्थन करणारे आणखी एक मनोरंजक निरीक्षण निवड इंग्लंडहून येते. 1850 मध्ये बनवलेल्या पतंगांच्या संग्रहात. म्हणजेच औद्योगिकीकरण सुरू होण्यापूर्वी असे दिसून आले की तेथे आणखी बरेच काही होते. गडद पंख असलेल्या किंवा पतंगलेल्या पतंगांपेक्षा झाडांवर पांढरे पंख असलेले पतंग. तथापि, त्याच क्षेत्रामधून चाललेल्या संग्रहात. परंतु नंतर औद्योगिकीकरण, म्हणजेच 1920 मध्ये
जास्त गडद पंख असलेले पतंग होते त्याच क्षेत्र म्हणजेच प्रमाण उलट होते. या निरीक्षणासाठी पुढे केलेले स्पष्टीकरण असे होते की शिकारी देतील परस्परविरोधी पार्श्वभूमीविरुद्ध पतंग दाखवा. पोस्ट दरम्यान औद्योगिकीकरणाचा काळ, झाडाच्या खोड्यांमुळे औद्योगिक वाढले धूर आणि काजळी. या स्थितीत पांढरे पंख असलेला पतंग नाही भक्षकांमुळे जिवंत राहा, गडद पंख असलेला किंवा खिन्न पतंग टिकला. आधी औद्योगिकीकरण सेट केले आहे, जवळजवळ पांढ-वाईट्या रंगाच्या लाकेंची जाड वाढ झाडे झाकून टाकली. त्या पार्श्वभूमीवर पांढरा पंख असलेला मॉथ जगला परंतु काळे रंगाचे पतंग शिकारींनी उचलले. तुम्हाला माहित आहे का, औद्योगिक प्रदूषण निर्देशक म्हणून लाइचेन्स वापरले जाऊ शकतात का? ते करतील प्रदूषित भागात वाढू नका म्हणून. सक्षम होते की पतंग स्वतःचा छळ करणे, म्हणजे पार्श्वभूमीमध्ये लपवा. जिवंत राहिले. आकृती 7.4. या समजुतीस त्या भागात समर्थन आहे जेथे औद्योगिकीकरण झाले नाही. उदा. ग्रामीण भागात, मोजणी मेलेनिक मॉथ कमी होते. हे दर्शविले की मिश्रित लोकसंख्येमध्ये जे लोकसंख्येच्या आकारात चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकतात, टिकून राहू शकतात आणि वाढवू शकतात. लक्षात ठेवा, कोणताही प्रकार पूर्णपणे पुसलेला नाही. त्याचप्रमाणे औषधी वनस्पती, कीटकनाशके इत्यादींचा जास्त प्रमाणात वापर केल्यानेच त्याचा परिणाम झाला आहे. बऱ्याच कमी वेळेत प्रतिरोधक वाणांची निवड. हे देखील खरे आहे ज्या सूक्ष्मजंतूंविरुद्ध आम्ही प्रतिजैविक किंवा युकेरियोटिक विरुद्ध औषधे वापरतो. जीव पेशी म्हणूनच प्रतिरोधक जीव पेशी एका काळात दिसू लागतात, शतके नव्हे तर महिने किंवा वर्षांचे स्केल. ही उत्क्रांतीची उदाहरणे आहेत. मानववंश क्रियेद्वारे हे देखील आपल्याला सांगते की उत्क्रांतीकरण निर्देशित नाही, प्रक्रिया निर्धारच्या अर्थाने. यावर आधारित ही स्टोकेस्टिक प्रक्रिया आहे. निसर्गातील संधी आणि जीवांमध्ये संधी उत्परिवर्तन.